मंडळी, सकाळ झाली आणि तुमचा चिखलू उठला पण आज व्लॉग नेमका कशा बनवायचा ह्याच पियाचा चिखलू पडला होता. सकाळ सकाळ मंडळी वातावरण भाकाच झालेलं बघून मी बी आज जरा थांडवलंच होतं. दामादामाने आवरलं निघालो नव्या व्लॉगच्या शोधात. नमस्कार मंडळी, मी मारी ठाकर स्वागत करतो आपल्या झिंगाट झटक्याच्या नवीन व्लॉगमध्ये. मंडळी, आपल्या व्लॉगसाठी कंटेंट ढुंढळीतच होतो तेवढ्यात आपल्या काळूचा फोन आला. दुकानावर बसल्या बसल्या घराघरा नजरा फिरून काळू बघा कुचामला होता. मला दवाखान्यात ने, मी पका बिमार पडलोय हे सांगताना काळू बी काही भरून आला होता. मी बी म्हणलो आता जावंच लागते, काळू भाऊला दवाखान्यात घेऊन एकदा यावंच लागते. गेलो दवाखान्यात, झोपावला काळूला खाटल्याव आणि डॉक्टर साहेब लागले ना काळूचा इंटरव्ह्यू घ्यायला. खापा 2 इंजेक्शन टवली काळूला. मग आपल्या तरतरी झाली. निघालो मग घरी जाता जाता आपल्या मैदानावर थोडी नजर मारली. मग आला आपल्या बोडके पाटलांचा फोन. आपल्या रवी भाऊच्या दुर्वा जनरल स्टोअरच्या खरेदीसाठी जरा पिंपरीला फेरफटका मारायचा होता. मी बी मोकळा सांट्या लगी वाकार भरला. केलं सगळ्यांचं एकत्रीकरण. निघालो पिंपरी मार्केटला आपली लॉर्ड आल्टो घेऊन. गाडीत सुरुवातीला बोडके पाटील, सोन्या भाऊ, रवी भाऊ यांनी आज ग्रहण केली होती. ब्लॉग मध्ये यांना पण घ्यायच्या उद्देशाने केला कॅमेरा चालू. सोन्या भाऊची झाली ना गडबड, चिटकावलं मग 2-3 डायलॉग. कसा वाचलाय कुख्यात गुंड जाऊचा सक्का मावलो. जाता जाता रस्त्यात आडवा झाला रोड रोलर. आमची बारकी लॉर्ड आल्टो बघून मोठ्या तोऱ्यात आम्हाला म्हणला, धरू का तुला धरू. आम्ही बी तब्येतीने कमी पडलो. सुमडीत कन्निक आतरली. निघालो पिंपरीच्या दिशेने. जाता जाता मोठं वाक्य प्रयोग करून आलो मुख्य मुद्द्यावर. मंडळी, झालं असं होतं की रवी भाऊची बीसी आंतरराष्ट्रीय बीसी म्हणावं लागेल. कारण रात्री 12 वाजता बीसीची चालू झाली. ती 4-5 महिन्याचा लेखाजोखा करीत सकाळी 7 वाजता संपली. त्याच्यामुळे जाताना गाडीत रवी भाऊ नुसतं मान टाकीत होतं. मंडळी, ऐकावं ते नवलच. लोकांनी आतापर्यंत फक्त 2 तोंडी माणसंच बघितली, पण आम्ही आज 3 तोंडी गाडी बघितली. गाडी ड्रायव्हरला थोडा हात केला तर तो बी म्हणला नाद करा, पण ड्रायव्हरचा कुठं. त्याच्यानंतर डायरेक्ट पिंपरीत धडकलो. खरेदीला सुरुवात करताना आमचा मुकादम निघाला पैशाची थैली गळ्यातून. लोकांचं मोबाईल बघून डोळं जातात, पण मुकादम मोबाईल का बघतो म्हणून त्याच्या मोबाईलचं डोळं गेलं होतं. त्याला एखादा वर चष्मा टाकावं म्हणलो आणि सोडला दवाखान्यात. त्याचं ऑपरेशन वस्तूवर गेलो खरेदीला. मग ब्लॉग मध्ये येण्यासाठी तीव्र इच्छुक असलेला आपलं सोन्या भाऊ नको येऊ म्हणत कोणत्या डब्यात बसू सारखं नुसतं कॅमेरा पुढं घुटमळत होतं. पहिल्याच दुकानात भेटलेला फुकाटचा चहा पिऊन सोन्या भाऊने बी समाधान व्यक्त केलं. पण खरेदी करता रवी भाऊ लागला ना मनमानी कराय. आमच्या आवडी निवडीला काय किंमतच देईना. आम्ही बी नातोनात खोटा म्हणून सरलो बाजूला. उराखली खरेदी. उचल साचल कराय कामाशी तीन म्हणून रवी भाऊने आणलं होतं 2 पत्रकार. मग मी बी कशाला हात नाही लावला. कुठलं तरी भावांना नोकरी लागन ह्या हिशोबाने त्यांचं कष्ट केलं आपल्या वाका यंत्रामध्ये कैद. असू दे मंडळी, आजाला गम